नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी या ठिकाणी मॅथ्स फर्स्ट ग्रेड 10 म्हणजे स्टँडर्ड 10 क्लास 10 च या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊन आलेलो आहोत आणि ते एक्झाम्पल आहे फर्स्ट चॅप्टरचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, तर क्वेश्चन काय आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्याजवळ या ठिकाणी काही इक्वेशन दिलेलं आहे, ते इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस पद्धतीने या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. तो ओके, तर सर्वांनी लक्ष द्यायचे काळजीपूर्वक. तर बघा, या ठिकाणी आपल्याजवळ या ठिकाणी काय आहे, इक्वेशन. या इक्वेशनला खाली लिहून घ्यायचं. इक्वेशनला लिहित असताना काय करायचं बघा, 5x - 3y = 8. ओके, = 8. तर याला काय करायचा, इक्वेशन फर्स्ट नाव घ्यायचं. ओके, त्यानंतर 3x + y = 2 याला सेकंड इक्वेशन नाव द्यायचं. ओके, कळालं. आणि त्यानंतर आता बघा, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय ठेवायची की या ठिकाणी आपल्याला हे जे आहे, ओके, हे आपले काय पाहिजे, या ठिकाणी सारखे पाहिजे. ओके, हे जे टर्म आहे, ही टर्म ही सारखी पाहिजे आणि हे दोन्ही जे साइन आहे हे वेगळे पाहिजे. आता हा साइन वेगळे आहे पण हे टर्म सारखे आहे का, नाहीये. म्हणून यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी काय करावं लागेल की multiply by 3 इक्वेशन नंबर सेकंड. ओके, मल्टिप्लाय बाय 3 इक्वेशन नंबर सेकंड. मग काय करणार, ह्या इक्वेशन जो हे आहे इक्वेशन नंबर याला काय करायचं आहे, याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं. आता बघा, मल्टिप्लाय बाय 3 करत असताना कसं करायचं बघा, या ठिकाणी बघा काय करा, 3 मल्टिप्लाय 3x प्लस 3 मल्टिप्लाय y, ओके, = 3 मल्टिप्लाय बाय 2. ओके, मग या ठिकाणी काय येईल आपला आन्सर, या 3 3 जा 9x. ओके, आणि प्लस 3y आणि त्याचबरोबर = हे झालं आपलं 6. कळालं, काय आलं 6. तर ह्या दोन्ही इक्वेशनला आता आपल्याला लिहायचं. या ठिकाणी लिहित असताना कसं काय करणार बघा, या ठिकाणी 5x - 3y = 8. त्यानंतर हे इक्वेशन आपल्याला लिहावं लागणार. आपल्याला मिळालेलं 9x + 3y = 6. So my dear friend, we got here the same term. ओके, या ठिकाणी सारखी टर्म आपल्याला मिळालेली आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागणार. या ठिकाणी ऍडिशन करूया. तर ह्या ठिकाणी हे मायनस प्लस जे आहे हे आपल्या या ठिकाणी कट होतील. काय होतील, कट होतील. आता कट झाल्यानंतर याची ऍडिशन आपण या ठिकाणी करतोय. तर 8 आणि 6 आपल्याजवळ किती मिळाले, आपल्याला 40. ओके, आणि त्यानंतर 5x आणि 9x किती झाले आपल्याजवळ, 14x. ओके, 14x मिळाले. मग असं लिहायचं आपल्या ठिकाणी 14x = 14. x इथंच ठेवायचा आपल्याला आणि हा 14 त्या साईडला. ओके, साईडला जाताना तो होईल तुमचं या ठिकाणी डिव्हिजन. ओके, 14 × 14 14 × 14 म्हणजे याचा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी 1 आहे, 1 मिळालं. म्हणजे x = 1. वी गॉट हियर x व्हॅल्यू 1. ओके, आता x व्हॅल्यू 1 मिळालं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, ओके, x = 1. put in equation
इक्वेशन सेकंड. ओके सेकंड. ओके इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड आपल्या जवळ हे आहे. ओके इक्वेशन नंबर सेकंड हे आहे. आता इक्वेशन नंबर सेकंड हे आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड लिहावं लागेल. 3x + y = 2 लिहिलं. त्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू ऍड करावी लागणार आहे. आता x ची व्हॅल्यू ऍड करत असताना बघा x ची व्हॅल्यू ऍड करत असताना 3 × 1 + y = 2. ओके 3 × 1 + y = 2. 3 × 1 = 3 + y = 2. ओके + y = 2. ओके कळलं. त्यानंतर ह्या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला हा जो +y आहे तो +y इथेच ठेवावा लागणार आहे. 2 आणि 3 पलीकडे पाठवावा लागेल. हा 3 प्लस मध्ये आहे तर तो होईल या ठिकाणी काय होईल मायनस. ओके y = 3 - 2. ओके 1 आणि बिग नंबर साइन. तर या ठिकाणी आपल्याला x = 1 व्हॅल्यू मिळाली. y = काय मिळालं आपल्याला या ठिकाणी y = -1. सो माय डिअर फ्रेंड आता ह्या ठिकाणी आपल्याला समजा या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे. x ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे आणि y ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे -1 मिळालेली आहे. आता आपले हे इक्वेशन आपलं जे हे आपण सॉल्व केलेलं इक्वेशन हे करेक्ट आहे का, राईट आहे का, बरोबर आहे का, हे जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला एक काम या ठिकाणी करावं लागणार आहे. बघा काय तुमचं इक्वेशन आहे इक्वेशन आहे घेतलं 5x - 3y = 8 असं आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी हे y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण पुट करू, सॉरी x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू आणि y च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू आपण. ओके चला 5 × 1 x ची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. ओके त्यानंतर -3 × -1 काय करायचे -1 केलं आणि त्यानंतर = 8 आपलं 8 आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालं पाहिजे. ओके आता या ठिकाणी बघा 5 × 5 मायनस आणि हे मायनस बघा मायनस या ठिकाणी तुमचं काय होईल प्लस आणि 3 × 3 = 8. आता हे दोन्हीचे एडिशन आपलं काय आलेलं आहे 8 आणि = 8. याचा अर्थ आपण या ठिकाणी असं समजू शकतो की आपल्याला या ठिकाणी जे आपण सॉल्व केलेलं आहे इक्वेशन सॉल्व केलेलं आहे हे करेक्ट आहे 100% करेक्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही कन्फर्म करू शकता. ओके थँक्यू.